काय हो, तुम्हाला पण असं ग्रेव्हीदार चिकन आवडतं ना? एकच नंबर. चला पटकन. मस्त अर्धा किलो मी इथे स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं आहे. तिच्यामध्ये 2 चमचे दही ॲड केलेलं आहे. मिरची पावडर, हळद, धने पावडर, गरम मसाला आणि मीठ आणि आलं लसणाची पेस्ट लावून मस्त अर्धा घंटासाठी सोडून द्यायचं बरं का. तोपर्यंत मसाला भुजायचा. मसाल्यामध्ये मी इथे 2 कांदे घेतलेले आहे. त्याला पण मस्त असं फ्राय करून घेतलाय. तो थंड होईल तोपर्यंत परत कढाई ठेवायची. कढाईमध्ये तेजपान टाकायचा आणि तेजपान टाकलं की आपलं जे चिकन ठेवलेलं होतं ना, ते पण टाकून द्यायचं तिच्यामध्ये. आता ते होईल तोपर्यंत आपला मसाला पण थंड झालेला असतो ना, मग तिच्यामध्ये पटकन हे बघा, मसाल्यामध्ये काजू, बदाम घेऊन मस्त मिक्स करून द्यायचा आणि तो कांदा. ठीक आहे. तोपर्यंत बघा चिकन शिजतं. तिच्यामध्ये लगेच धने पावडर टाकलाय, लाल मिरची पावडर टाकलाय, गरम मसाला टाकलाय आणि परत मी इथे किचन किंग मसाला वापरलेला आहे. जरा कमीच घ्यायचा. मग नंतर मसाला जो आपल्याला वाटलेला असतो ना, तो टाकून द्यायचा आणि त्याला मस्त होऊ द्यायचा बरं का, खदलोकच होऊ द्यायचा. नंतर ते झालं की मग तिच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ओतायचं. जास्त नाही करायचं, आपल्याला ग्रेव्हीदार करायचं आहे. लगेच मग मीठ टाकायचं. मीठ जरा कमीच टाकायचं बरं का, कारण आपण अगोदर पण मीठ टाकलेलं आहे. मग मस्त कोथिंबीर टाकली मी भाजीमध्ये आणि बघा मग कशी झालेली आहे भाजी. आता ही भाजी ना भाताबरोबर खूपच भारी लागते बरं का. एकदम साऊथ इंडियन सारखं तुम्हाला फील होईल, खाऊन बघा.